हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी. जर आपण ओव्हरीचा सेक्शनल व्ह्यू पाहिला तर त्यामध्ये आपल्याला क्युबॉइडल इपिथेलियमचं बनलेलं जर्मिनल इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम च लाइनिंग आहे. हे आहे क्युबॉइडल जर्मिनल epithelium. Inner to this cuboidal epithelium, another layer is present. Another layer is present called as tunica albuginea. त्याच्या आत इथं ट्युनिका अल्ब्युजिनियाचं कव्हरिंग आहे. कनेक्टिव्ह टिश्यू ट्युनिका अल्ब्युजिनियाचं कव्हरिंग आहे. आणि हा जो राहिलेला पार्ट दिसतो याला आपण म्हणतो स्ट्रोमा. याचं डिफरन्सिएशन कशामध्ये होतं तर इनर पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो ह्या मेडुला आणि आउटर पार्ट जो आहे तो आहे कॉर्टेक्स. आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला असं डिफरन्सिएशन होतं. आणि मग या कॉर्टेक्स मध्ये वेगवेगळ्या डेव्हलपिंग कंडिशन मध्ये फॉलिकल्स असतात. मेडुलामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, नर्व्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. हा जो राहिलेला हा पार्ट आहे कॉर्टेक्सचा, यामध्ये फॉलिकल्स वेगवेगळ्या डेव्हलपिंग कंडिशन मध्ये असतात. आता आपण सांगतो जर्मिनल इपिथेलियम, टेस्टिस मध्ये जे जर्मिनल इपिथेलियम आहे त्याच्यापासूनच स्पर्मॅटोजेनेसिस कंटिन्यू तयार तिथं सुरू राहते. परंतु फिमेल मध्ये असं नाही. हा जो जर्मिनल इपिथेलियम लेयर आहे हा oogenesisच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होत नाही. यापासून जर्म सेल्स तयार होत नाहीत. मग जर्म सेल कशापासून तयार होतात तर एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना योक सॅक मध्ये जर्म सेल्स तयार होतात. And these germ cells get migrated in ovary. तयार होतात योक सॅक मध्ये, तिथून त्या मायग्रेट होतात ओव्हरी मध्ये आणि त्याच्यापासून बनतात समजा 6 to 8th वीक ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. 6व्या ते 8व्या आठवड्याच्या दरम्यान इथं डेव्हलपमेंट सुरू होते आणि तयार होतात oogoneal सेल्स. आणि 20th वीक पर्यंत विसाव्या आठवड्यापर्यंत 6 to 7 मिलियन oogoneal सेल्स तयार होतात. परंतु नंतर मात्र याचं डिजनरेशन स्टार्ट होतं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲट्रेशिया. बऱ्याच oogoneal सेल त्यातल्या डिजनरेट होतात म्हणजे ॲट्रेशिया प्रोसेस तिथं होते.
आणि ॲट द टाइम ऑफ बर्थ जन्माच्या वेळी 2 मिलियन एवढ्या ओगोनियल सेल्स शिल्लक राहतात. पण ॲट्रेशियाची प्रोसेस पुढं कंटिन्यू राहते. ॲट्रेशियाची प्रोसेस पुढं कंटिन्यू राहते आणि प्युबर्टी पिरियडला फक्त 60,000 to 80,000 सेल्स फक्त शिल्लक राहतात. सो 60,000 to 80,000 ओगोनियल सेल्स present in ovary at the time of puberty, sexual maturity, 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान. बाकी बऱ्याचशा सेल्स डिजनरेट होतात. त्याला आपण ॲट्रेशिया प्रोसेस म्हणतो. जरी 60 ते 80 हजार सेल्स राहत असल्या इथं या ओव्हरीमध्ये, तरी 400 ते 450 या दरम्यान सेल्स फक्त रिप्रोडक्टिव्ह सायकल्समध्ये ओगोनियल सेल्स पार्टिसिपेट होतात फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये. आणि आता या ओगोनियल सेल पासून काय बनतंय? या ओगोनियल सेल पासून बनतात प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte बनतात. हे डिप्लॉइड आहेत आणि असे प्रायमरी oocyte आता इथं भरपूर आहेत. 60,000 to 80,000 प्रायमरी oocyte स्टेज मध्ये या सेल्स असतात. पण ज्यावेळी ओव्हरीचं सायकल सुरू होतं, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जे ओव्हरियन सायकल सुरू होतं, त्या दरम्यान सुरुवातीला इथं काही सेल्स ओगोनियल सेल्स इथं प्रायमरी oocyte स्टेजला असणार आहेत. त्यांचं फॉलिकल सुरुवातीला ग्रुप ऑफ सेल्स त्याच्याभोवती कव्हरिंग बनतात. त्याला आपण म्हणतो प्रायमॉर्डियल. याच्यापासून बनतं नंतर प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी पासून बनतं याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल बनतं. सेकंडरी फॉलिकल पासून बनतं टर्शरी फॉलिकल. यापासून बनतं टर्शरी फॉलिकल. ज्या टर्शरी फॉलिकल मध्ये अँट्रम वगैरे आहे, आत फॉलिकलचे लेयर्स आहेत, बाहेर पण आहेत, आणि याच्यापासून हे टर्शरी फॉलिकल बनतं. फायनली ओव्ह्युलेशनच्या अगोदर 36 ते 48 तास या दरम्यान शेवटी मॅच्युअर फॉलिकल बनतं. त्या मॅच्युअर फॉलिकललाच डी ग्राफ नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केलेला आहे त्याचा, आणि त्याला आपण ग्राफियन फॉलिकल असंही समजतो. मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल असं आपण त्याला म्हणतो. मॅच्युअर फॉलिकल किंवा
ग्राफियन फॉलिकल बनतं. आता 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, जर मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाचा असेल तर मिड डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल LH नावाचं हार्मोन इथं येणार आणि काय होणार, ओव्ह्युलेशन होणार. ओव्ह्युलेशन टेक्स प्लेस and secondary oocyte is released. सेकंडरी oocyte रिलीज होतं. इथंही प्रायमरी oocyte आहे, प्रायमरी oocyte आहे, फॉलिकल आहे, पण प्रायमरी oocyte आहे, प्रायमरी oocyte आहे. या टर्शरी फॉलिकल मध्ये ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास, बिफोर ओव्ह्युलेशन अबाउट 36 to 48 hours, हे जे प्रायमरी oocyte आहे, प्रायमरी oocyte आहेत, सगळे प्रायमरी oocyteच आहे इथं. पण प्रायमरी oocyte कुठल्या स्टेजमध्ये आहेत असा MCQ विचारला तर प्रायमरी oocyte मध्ये मिओसिस फर्स्ट सुरू झालेली असते, स्टार्ट झालेली असते. बट इट इज अरेस्टेड इन डिप्लोटिन स्टेज. मिओसिस फर्स्ट मध्ये लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस, त्यापैकी डिप्लोटिन फेज मध्ये हे अरेस्ट झालेले oocyte असतात. ते अरेस्टेड कंडिशन मध्ये असणारं oocyte, डिप्लोटिन मध्ये अरेस्ट असणारं इथंही आहे. प्रायमरी फॉलिकल मध्ये तेच आहे, सेकंडरी फॉलिकल मध्ये तेच आहे, टर्शरी फॉलिकल मध्ये सुरुवातीला ते आहे. पण ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तासाच्या दरम्यान हे जे oocyte आहे याच्यामध्ये जे अरेस्ट झालेलं आहे डिप्लोटिन कंडिशन मध्ये, इट कंप्लीट्स मिओसिस फर्स्ट अँड स्टार्ट मिओसिस सेकंड, बट again arrested in मेटाफेज सेकंड. मेटाफेज सेकंड मध्ये पुन्हा अरेस्ट होतं आणि ही डिव्हिजन होताना एक सेकंडरी oocyte बनतं आणि एक छोटीशी पोलार बॉडी बनते. पोलार बॉडी बनत असते. असं हे घडतं कुठं, ग्राफियन फॉलिकल मध्ये, जस्ट बिफोर द ओव्ह्युलेशन, 36 hours ऑफ ओव्ह्युलेशन. त्या दरम्यान सेकंडरी oocyte आणि पोलार बॉडी बनते आणि मग LH हार्मोनच्या स्टिम्युलेशन मुळे हे फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल बर्स्ट होतं आणि त्याच्यातून सेकंडरी oocyte रिलीज होतं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हे जे एम्प्टी फॉलिकल आहे, हे जे एम्प्टी फॉलिकल आहे, हे एम्प्टी फॉलिकल आता LHच्या स्टिम्युलेशनमुळं हे बदलत जाणार. दॅट एम्प्टी फॉलिकल इज कन्वर्टेड इनटू फर्स्ट. हे एम्प्टी फॉलिकल जे आहे ते LHच्या स्टिम्युलेशनमुळं कॉर्पस हिमॉरिजिकम मध्ये कन्वर्ट होईल आणि नंतर
याचं कन्व्हर्जन होईल येलो ग्लॅन्डुलार मासमध्ये. आणि हे येलो ग्लॅन्डुलार मास जे आहे त्याला आपण म्हणूया कॉर्पस ल्युटियम. हे कॉर्पस ल्युटियमला टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणायचं. दर महिन्याला तयार होणारी आणि डिजनरेट होणारी ग्लँड आहे. आणि यामधून लार्ज अमाउंट ऑफ progesterone is secreted and a few amount of estrogen is secreted. येलो ल्युटिन सेल्स याच्यामध्ये असतात, त्यामुळं नाव कॉर्पस ल्युटियम असं आहे. जर फर्टिलायझेशन झालं तर 3-4 मंथ हे रिटेन होणार आणि प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजनचं सिक्रेशन कंटिन्यू करणार. आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या 26-27 या दिवशी हे डिजनरेट होतं आणि एक व्हाईट स्कार इथं राहतो. हा जो व्हाईट स्कार आहे त्याला म्हणायचं कॉर्पस अल्बिकन्स. याला म्हणायचं कॉर्पस अल्बिकन्स. व्हाईट स्कार जो इथं तयार झालेला दिसतो डिजनरेट झाल्यावर त्याला आपण म्हणतो कॉर्पस अल्बिकन्स. तर प्रत्येक महिन्याच्या सायकलमध्ये या सर्व डेव्हलपमेंटच्या स्टेजेस होत असतात. उगोनियल सेल्स प्रायमरी ओसाइट मध्ये कन्वर्ट होतात. ती मिओटिक डिव्हिजन सुरू होते पण डिप्लोटिन मध्ये अरेस्ट झालेली असते. या उगोनियल सेल्स काय होतात, डिवाइड होऊ लागतात. साधारण 15 ते 20 उगोनियल सेल्स ग्रो होतात अप टू 7th डे. पण त्याच्यानंतर 1 अटेन मॅच्युरिटी. 15 ते 20 फॉलिकल्स इथं डेव्हलप होऊ लागतात. इतका सगळा स्टॉक आहे पण 15 ते 20 इथं डेव्हलप होऊ लागतात. पण 7व्या दिवसापर्यंत ते राहतात आणि 7व्या दिवसानंतर मात्र एकच फॉलिकल पुढं ग्रो होतं आणि ह्या फेजेस मधून जातं. तेव्हा उगोनियल सेलचा इथं जो स्टॉक आहे 60,000 ते 80,000 एवढा, त्याच्यापैकी 15-20 फॉलिकल्स जे आहेत उगोनियल सेल्स त्या ग्रो होऊ लागतात. पण 7 दिवसानंतर एकच पुढं मॅच्युरिटी अटेन करणार. आणि या प्रायमरी ओसाइट स्टेजला आहेत. कारण प्रायमरी ओसाइट स्टेजला काय होतंय, मिओसिस स्टार्ट होते बट इट इज अरेस्टेड इन मिओसिस फर्स्ट, प्रोफेज फर्स्ट, डिप्लोटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट. त्यावेळी अरेस्ट होते हे आणि हे अरेस्ट होतं आणि त्या स्टेजमध्येच इथं फॉलिकल डेव्हलपमेंटच्या वेळी राहतं. इथं प्रायमरी ओसाइट जे आहेत त्याच्यावरती काही ग्रॅन्युलोसाचे लेयर्स जमायला लागतात. पुन्हा लेयर्स वाढत राहतात. थिका लेयर्स त्याच्यानंतर वाढतात. त्याच्यानंतर आणखी सेपरेशन होतं, अँट्रम कॅव्हिटी होते आणि शेवटी मॅच्युअर फॉलिकल बनताना 36 तास ते 48 तास अगोदर याच्यामध्ये मिओसिस 1 कंप्लीट होते आणि एक सेकंडरी ओसाइट आणि एक पोलार बॉडी होते. आणि मिओसिस पुन्हा हे सेकंडरी ओसाइट मिओसिस सेकंडच्या मेटाफेज सेकंडमध्ये पुन्हा अरेस्ट केलं जातं. आणि हे फॉलिकल ग्राफियन फॉलिकल बनल्यानंतर एलएचच्या स्टिम्युलेशनमुळं ओव्ह्युलेशन होतं. हे इथून ॲब्डॉमेन मध्ये सोडलं जातं. फिंबरी पिक करणार
आणि ओस्टियममधून ॲम्पुलामध्ये जाऊन थांबणार आणि तिथं 2 दिवस फर्टिलायझेशनसाठी स्पर्मची वाट पाहणार. जे एम्प्टी फॉलिकल आहे ते आता कॉर्पस हिमॉरेजिकम, ज्याच्यामध्ये ब्लड स्पॉट आहे सेंटरला, आणि त्याचं कन्व्हर्जन शेवटी होणार येलो ल्युटिन सेल्स असलेलं मास, येलो ग्लँड्युलर मास, ल्युटिन सेल्स आहेत, कॉर्पस ल्युटियम. इट सिक्रेट्स लार्ज अमाउंट ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड फ्यू अमाउंट ऑफ इस्ट्रोजन. जर फर्टिलायझेशन झालं तर 3-4 महिने कॉर्पस ल्युटियम तसंच राहणार, आणि नाही झालं तर ते डिजनरेट होणार, कॉर्पस अल्बिकन्स बनणार आणि व्हाईट स्कार बनणार. तर ओव्हरियन सायकल अशा प्रकारे कंप्लीट केलं जातं. दर महिन्याला हे रिपीट 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 केलं जाईल सायकल. त्याच्यासाठी मूळ जो ओगोनियल सेलचा स्टॉक आहे 60,000 ते 80,000 तो इथं आहे. यातल्या 15-20 सेल्स फक्त दर महिन्याला पुढं जातात, इथून पुढं एकच पुढं कंटिन्यू करतं डेव्हलपमेंट. अशा प्रकारे दर महिन्याला मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रोसेसमध्ये हे ओव्हरियन सायकल कंट्रोल केलं जातं. अशा प्रकारे कंट्रोल केलं जातं. थँक्यू व्हेरी मच.